राम जन्मभूमी मंदिराचं काम आता पूर्ण झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला या संदर्भामध्ये ध्वजारोहण होणार असल्याची माहिती मिळते। भव्य सोहळ्याला 6 ते 8 हजार नागरिकांना निमंत्रित करता येणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत विश्व हिंदू परिषदेचे नेते शंकर गायकरजी। शंकरजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। जय महाराष्ट्र, नमस्कार। दरम्यान आता आपण पाहतोय की राम मंदिर उभं राहिलं, खूप वादानंतर हे राम मंदिर उभं राहिलेलं आहे। मात्र राम मंदिराचा जो आपला पहिला टप्पा होता तो पार झाला, त्याच्यानंतर जे उर्वरित काम होतं ते सुद्धा आता पूर्ण झालंय। या राम मंदिराचं नेमकं महत्त्व काय, कसं विश्लेषण कराल या संदर्भात? राम जन्मभूमीचं विश्लेषण जसं रामाचं विश्लेषण करत असताना नभासारखे रूप राघवाचे, असा नभासारखा रूप असलेला प्रभू रामचंद्र आणि या भूमीचं अस्तित्व, या देशाचं अस्तित्व, या हिंदू मनाचं अस्तित्व राम आहे। त्यामुळे राम जर या देशातनं जर मायनस केला तर हा देश शून्य होईल, कारण हा आद्य पुरुष आहे आणि हा व्यक्तीच्या जीवनाचा गाभा आहे, राष्ट्राच्या जीवनाचा गाभा आहे, या संस्कृतीच्या जीवनाचा गाभा आहे राम। त्यामुळे राम जन्मभूमी ही या प्रत्येक व्यक्तीचा हा श्वास आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। कारण रामाचं जे चरित्र आहे, रामाचं जे काही व्यक्तित्व आहे, रामाचं जे काही रामराज्य आहे ते आजही, आणि ज्याला आपण असं म्हणतो की राम जो आहे हा जसा भूत आहे तसा भविष्य आहे, तसं वर्तमान आहे राम। त्यामुळं राम हा आपल्या जीवनाची आवश्यकता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्याकडे आपण कसे पाहतो त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे। त्यामुळे प्रभू रामचंद्र हे राजकारणाचा विषय नाही, हेही लक्षात ठेवलं पाहिजे।